नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला अक्कलकोटामध्ये प्रवेश केल्या श्री खंडोबा मंदिर पाहण्यास मिळते। ज्यावेळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले त्यावेळी त्यांनी प्रथम मुक्काम या मंदिरामध्ये केला होता। मित्रांनो, यामुळे या मंदिराला श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान असे देखील म्हणले जाते। मित्रांनो, हे मंदिर अतिशय पवित्र आहे। या मंदिराला लोकांना आल्यानंतर खूप प्रचिती भेटते। मित्रांनो, तसे बघायला गेले तर या मंदिराचे नूतनीकरणाचे काम आता झाले आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी श्री खंडोबा यांची प्रतिमा आहे आणि त्याच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचे बसण्याचे ठाण व त्यांच्या पादुका आपल्याला पाहण्यास मिळतात। मित्रांनो, आता आपण अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थांच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण दर्शनाकडे वळत आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी जे मंदिर पाहू शकता हे श्री चोळप्पा महाराज मठ आहे। मित्रांनो, चोळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे सर्वात पहिले भक्त होते। मित्रांनो, श्री चोळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांची खूप सेवा केली आणि चोळप्पा महाराजांच्या इच्छेनुसार श्री स्वामी समर्थांनी या ठिकाणी आपला पवित्र देह ठेवून समाधी घेतली। यामुळे या मठाला समाधी मठ म्हणून देखील ओळखले जाते। मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा चोळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांना आपल्या घरी आणले होते त्यावेळी चोळप्पा महाराजांच्या घरचे लोक त्यांना म्हणत असे की हा कोणचा वेडा आपल्या घरात आणून ठेवला आहे। परंतु ज्यावेळी स्वामी समर्थांची लीला सर्वांना कळली त्यावेळी सर्व त्यांचे भक्त झाले। मित्रांनो, आता आपण चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडे आलो आहोत। मित्रांनो, ही जी विहीर आपण पाहू शकता ही चोळप्पा महाराजांच्या घरासमोरची विहीर आहे। मित्रांनो, या घरामध्ये चोळप्पा महाराजांच्या वंशजांनी अनेक श्री स्वामी समर्थांनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत, त्याचे दर्शन आपण घेऊ शकतो। मित्रांनो, स्वामी समर्थांनी वापरलेले रुद्राक्ष, पादुका यांसारख्या आणखीन काही गोष्टी देखील या ठिकाणी आहेत। मित्रांनो, आता आपण अक्कलकोट मधील दर्शन क्रमांक 3 म्हणजेच बाळप्पा महाराज मठ या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रांनो, बाळप्पा महाराज मठ म्हणजे श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या होत्या। मित्रांनो, बाळप्पा महाराजांनी त्या पादुका आणून या ठिकाणी मठ बनवला। या पादुकांचे दर्शन अनेक भाविकांना घेता येते। मित्रांनो, असे देखील म्हटले जाते की जर या पादुकांचे दर्शन घेतले तर अनेकांच्या व्याधी दूर होतात। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फरशीवर खाली जे व्हाईट कलरचे चौकोन दिसत आहेत या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची पावले आहेत। आपण जर या ठिकाणी आला तर नीट निरीक्षण करून पहा, आपल्याला देखील दिसतील। मित्रांनो, या मंदिरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मूळ फोटो त्याबरोबरच आत्मलिंग पादुका यांचे दर्शन घेता येते। मित्रांनो, बाळप्पा महाराजांनी या ठिकाणी अनेक व्यक्तींसाठी किंवा समाजासाठी एक अन्नदान छत्र सुरू केले आहे। या ठिकाणी गरीब किंवा श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव न करता सर्वांना अन्नदान केले जाते। मित्रांनो, या ठिकाणी आपण बाळप्पा महाराजांची समाधी पाहू शकता आणि आपल्याला या ठिकाणी जे समोर पादुका दिसत आहेत आणि आत्मलिंग पादुका आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यवस्थित दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, या मठामध्ये गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे। मित्रांनो, बाळप्पा महाराजांचे शिष्य गंगाधर महाराज आणि त्यांचे शिष्य गजानन महाराज अशा पद्धतीने या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे। मित्रांनो, बाळप्पा महाराजांच्या मठाच्या बाजूलाच आपल्याला एक श्रीराम मंदिर पाहण्यास मिळते। आपण या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, श्रीरामांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला श्रीरामांच्या मंदिरासमोर श्री स्वामी समर्थांच्या गायांचा गोठा पाहण्यास मिळतो। मित्रांनो, या गायाच्या गोठ्यासमोरच किंवा राम मंदिराच्या पाठीमागे आपल्याला बाळप्पा महाराजांनी सुरू केलेले अन्नदान म्हणजे अन्नछत्र पाहण्यास मिळते। मित्रांनो, आपण जर या ठिकाणी गेला तर आपल्याला उत्तम पद्धतीने अन्नदान केले जाते।
मित्रांनो, आता आपण अक्कलकोट मधील दर्शन क्रमांक 4 म्हणजेच वटवृक्ष मंदिर हे सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता आपण दर्शन घ्यायला निघालो आहे। मित्रांनो, मंदिराकडे जाताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपले म्हणजे धार्मिक साहित्यांसाठीची दुकाने पाहण्यास मिळतात। मित्रांनो, आपल्याला जो समोर दरवाजा दिसत आहे त्याच्यावरती लिहिले आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। त्या दरवाजेतून आपल्याला आत जायचं आहे। हा आपला वटवृक्ष मंदिराचा मूळ दरवाजा आहे। तर मित्रांनो, आपण या दरवाजातून आत जाऊन श्री स्वामी समर्थांचे व वटवृक्षाचे दर्शन घेऊ शकतो। चला तर मग मित्रांनो, आता आपण या दरवाजातून आत जाऊया आणि श्री स्वामी समर्थांचे मंदिर पाहून त्यांचे दर्शन घेऊया। मित्रांनो, आपण पाहू शकता की भाविकांची किती गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी विविध किंवा 2 प्रकारे दर्शन रांगा केल्या गेले आहेत। मित्रांनो, आता मंदिराचे सुशोभीकरण आपण पाहू शकता। या ठिकाणी मंदिराच्या नूतनीकरणामध्ये मंदिराचे सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने केले गेले आहे। मित्रांनो, हे समोर आपण पाहू शकता हे वटवृक्ष मंदिर आणि हे तेच वडाचे झाड आहे ज्याच्या खाली स्वामी समर्थ बसायचे आणि आपल्या भक्तांना उपदेश करायचे, त्याबरोबरच आपल्या भक्तांच्या विविध समस्यांचे निदान करून द्यायचे। मित्रांनो, हे आपण पाहू शकता हे श्री स्वामी समर्थांचे हे सेज घर आहे, परंतु त्याला दरवाजाला दोरे बांधून ते पूर्णपणे झाकले गेले आहे। मित्रांनो, आपण स्क्रीनच्या मदतीने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला श्री स्वामी समर्थांची एक सुरेख अशी मूर्ती बसवलेली पाहण्यास मिळते। मित्रांनो, हा मंदिराचा गाभारा इतका मोठा आहे आपण पाहू शकता आणि भक्तांची किती गर्दी आहे हे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे श्री स्वामी समर्थांची प्रतिमा दिसत आहे ही संपूर्णपणे रुद्राक्षांनी बनवली गेली आहे। मित्रांनो, या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला एक असा वेगळाच उत्साह निर्माण होतो, त्याबरोबरच छानशी शांतता देखील लाभते। मित्रांनो, आपण देखील आपल्या वेळात वेळ काढून अशा या अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थांच्या क्रमानुसार सांगितले गेलेल्या सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।